नमस्कार सगळ्यांना. प्रतीक्षा सचिन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप दिवसानंतर मी स्वागत करते. कारण बरेच दिवस झाले मी व्हिडिओ टाकला नाही. त्याचं कारण म्हणजे मी माझा जास्तीत जास्त वेळ आहे ते मला माझ्या मुलीला द्यावं लागत आहे. कारण तिचा सांभाळ करणं प्लस घरकामं, तर या सगळ्यांमधून मला व्हिडिओ बनवण्यासाठी पुरेसा टाईम मिळत नाही. त्यामुळे व्हिडिओ थोडे मधामध्ये स्किप झाले होते. परंतु पुन्हा एकदा व्हिडिओ बनवण्यासाठी मी ट्राय करत आहे. कारण ती आता थोडी झोपली, तर तसंच विदाऊट प्रिपरेशन न करता मी माझ्या मनातील काही गोष्टी तुमच्यासमोर शेअर करत आहे. तर आज मी अशा टॉपिकवर बोलणार आहे. कारण आपण स्वतःला ओळखत नाही, स्वतःला वेळ देत नाही, स्वतःच्या गोष्टी जाणून घेत नाही. परंतु आपल्याला स्वतःपेक्षा इतर लोकांवर लक्ष ठेवायला किंवा त्यांना टाईम द्यायला किंवा त्यांच्या लाईफमध्ये काय चालले हे जाणून घ्यायला आपल्याला खूप इंटरेस्ट असतो. पण स्वतःमध्ये इंटरेस्ट नसतो की आपलं काय चाललं आहे, आपल्याला इन फ्युचर काय करायचं आहे, आपण कशा प्रकारे आपल्या लाईफची मॅनेजमेंट केली पाहिजे. या गोष्टीचा आपण मुळात कधीच जास्त विचार करत नाही. परंतु दुसऱ्यांचा विचार करण्यासाठी आपल्या मनामध्ये आतुरता असते की याच्या लाईफमध्ये काय चाललं आहे, याच्यासोबत असं झालं, त्याच्यासोबत तसं झालं. पण ती गोष्ट आपल्याला आपल्या लाईफमध्ये कधीच कामाला येत नाही किंवा त्याचा आपल्याला कधीच उपयोगसुद्धा होत नाही. त्यामुळं अशा गोष्टींना आपण सोडून द्यायचं. आणि अशा गोष्टी आपण कधी करतो जेव्हा आपल्यासोबत इतर लोकांचं कनेक्शन असते आणि ते लोकंसुद्धा तसेच असतात. आपण जशा सहवासामध्ये राहतो तसंच आपलं विचारसुद्धा होत जातात आणि आपण सुद्धा त्यांच्यासारखंच करायला लागतो. विचार करा, आपल्याला एखादं काम करण्यासाठी खूप इंटरेस्ट आहे आणि समोरचा व्यक्ती म्हणतो की यार याच्यामध्ये काहीच नाही, हे नको करू. मग हळूहळू आपले पण विचार तसेच होत जातात. आपल्याला पण असं वाटायला लागते की हां, ते म्हणते तो बरोबरच आहे. त्याच्यामुळं ह्या निगेटिव्ह लोकांपासून आपण दूर राहा. अशा लोकांच्या सोबत राहण्यापेक्षा, आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा कधीही एकटं राहिलेलं बरं किंवा आनंदाने राहिलेलं बरं. कारण आपण एकट्यामध्ये असतो आपल्या मनाला वाटते ते करतो. आपल्याला जसा आनंद वाटतो त्या गोष्टी आपण करत असतो आणि आपला डोकंसुद्धा एक पॉझिटिव्ह राहतं. इतरांच्या बाबतीत आपण विचारच करत नाही. कारण आपण तशा लोकांच्या सहवासात राहिल्यानं आपल्याला मग ते लोक सांगतात की त्याच्या लाईफमध्ये हे चालले, त्याच्या लाईफमध्ये ते चालले. मग आपण सुद्धा त्या गोष्टीचा विचार करतो की अरे त्याच्या लाईफमध्ये असं होतंय, त्याच्या लाईफमध्ये तसं होतंय. कोणाच्या लाईफमध्ये चांगलं झालं तर हॅपी, आणि कोणाच्या लाईफमध्ये जर काही वाईट होत असेल तर आपण सुद्धा विचार करतो की अरे असं होतंय, तसं होतंय. परंतु स्वतःच्या लाईफमध्ये खरंच काय चालले याचा आपण विचार करतो का? त्यामुळं अशा लोकांची जी संगत असती ती सोडून द्या. जे लोक आपल्याला इतरांबद्दल 4 गोष्टी सांगतात की हा असा आहे, तो तसा आहे, त्याच्या लाईफमध्ये हे चालले, आपल्याला त्या गोष्टीचं काहीच घेणं देणं नसतं किंवा त्या गोष्टीमुळं आपल्या लाईफमध्ये आपल्याला त्याचा काहीच उपयोग होत नसतो. त्यामुळं ह्या गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजेत. तेव्हाच आपली प्रगती होऊ शकते आणि जास्तीत जास्त वेळ आपण स्वतःला दिला पाहिजे. विचार करा, जेव्हा आपण शाळेमध्ये असतो, शाळेत असताना आपल्याला काही समजत नाही तेवढं. कारण आपल्याला फक्त आपलंच बघायचं असते, आपला अभ्यास बघायचा असतो. आपल्यामध्ये एक कॉम्पिटिशन असते की आपण हे करणार, ते करणार. आपल्याला कोणी विचारलं तर बघा, आपण पटकन सांगतो की तुला काय बनायचं, की मला हे बनायचं, मला ते बनायचे. परंतु जशी आपली 10वी होते, आपण कॉलेजमध्ये जातो, त्यावेळेस आपले जे मित्र बनतात तर त्याच्यामध्ये एक जण म्हणतो की अरे हा विषय खूप हार्ड आहे, 10वीपर्यंत सगळं इझी होतं. मग आपल्याला जे विषय हार्ड नाहीत ते सुद्धा त्या लोकांच्या बोलण्यामुळे आपल्याला अवघड वाटायला लागतात. समजा आपल्याला कोणीतरी म्हणते की अरे तू कोणता ग्रुप घेतला, आपण म्हणतो की मी मॅथ घेतलं किंवा मी बायो घेतलं. त्यावेळेस मग आपण मॅथ घेतल्यावर काही जण काय म्हणतात की अरे मॅथ खूप अवघड आहे. आपण म्हणतो नाही नाही, मला 10वीपर्यंत खूप सोपं जायचं, हा सोपाच विषय आहे. परंतु आपल्याला सोपा जात असलेला विषयसुद्धा त्यांना आपल्याला हार्ड म्हणल्यामुळं मग आपल्यावरती एक निगेटिव्हिटी पडते आणि आपल्याला सुद्धा तो विषय अवघड वाटायला लागतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांवर किंवा आपल्या संगतीमध्ये जे लोक आहेत त्यांच्यावर डिपेंड असतात की आपली लाईफ आपण कशी घालवायची. त्यामुळं अशा लोकांना निवडू नका जे लोक आपल्याला निगेटिव्ह करतात. आणि नेहमी पॉझिटिव्ह लोकांच्या याच्यामध्ये राहा, संगतीमध्ये राहा, सहवासामध्ये राहा. एवढंच मला आज तुम्हाला सांगायचं होतं. आणि कंटिन्यू मी माझे व्हिडिओ लवकर टाकणार आहे. तर सगळ्यांनी ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा, सेल्फ मोटिवेट राहा आणि छान राहा. थँक्यू.